नमस्कार मित्रांनो, शेळीपालन या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे शेळ्यांच्या डोळ्यांच्या त्रासावर. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे शेळ्यांच्या डोळ्यांच्या त्रासावर घरगुती इलाज. मित्रांनो, शेळी पालन करताना त्या डोळ्यांना इन्फेक्शन तसेच विविध त्रास होत असतात. आपण त्यावर मेडिकलमधील औषध उपचार सुद्धा करतो, पण बहुतेक वेळा त्याचा फायदा होताना दिसत नाही. आणि जर आपल्या भागात पशु औषधालय नसेल तर फार गैरसोय होते. आज मी शेळ्यांच्या डोळ्यावर होणाऱ्या आजारावर रामबाण औषध उपचार सांगत आहे. आपण हे औषध आय ड्रॉप म्हणून शेळ्यांच्या डोळ्यात टाकू शकता. हे औषध 100% नैसर्गिक असल्यामुळे याचा दुष्परिणाम होत नाही आणि खर्च सुद्धा फार कमी येतो. मित्रांनो, तर आता बघूया शेळ्यांना कुठकुठल्या प्रकारचे डोळ्यांचे आजार होतात. त्यापैकी एक नंबर आहे शेळ्यांच्या डोळ्यातून सतत पाणी निघत राहणे. दुसरा आजार आहे त्यांच्या डोळ्यातून चिकट द्रव निघत राहणे. तिसरा आजार आहे शेळ्यांच्या डोळ्यावर पांढरा पडदा येणे. आणि चौथा त्रास आहे शेळ्यांच्या डोळ्यात जखम होणे. वरील सर्व आजारांवर घरच्या घरी औषधोपचार कसा करावा यासाठी साहित्य आहेत. शिरीष या झाडाच्या पानांचा रस 2 चमचे. शिरीष हे झाड सर्वत्र सहज उपलब्ध आहे. या झाडाचा पानांचा रस 2 चमचे घ्यावा. दुसरं साहित्य आहे शहद आणि मध. शहद किंवा मध 2 चमचे. हे शहद असेल तर फारच उपयोगी आहे. घरगुती म्हणजे जर आपल्याला कुठं शहद काढलेल्या स्वरूपात मिळेल तर फार अतिउत्तम. अन्यथा मार्केटमधून मिळणार सुद्धा चालेल. फक्त घेताना एक्सपायरी डेट चेक करून घ्यावी. पुढचं साहित्य आहे गुलाबजल. हे आपल्याला सहज मार्केटमध्ये कुठल्याही दुकानावर सहज उपलब्ध होते. गुलाबजल घेताना शक्यतो चांगल्या कंपनीचं म्हणजे ब्रँडेड कंपनीचंच घ्यावे. जसे डाबर, पतंजली किंवा अशी रेप्युटेड कंपनी की ज्याच्यावर आपला भरोसा आहे असेच घ्यावे. लोकल म्हणजे लोकल कंपन्यांचे गुलाबजल घेऊ नये. आणि याची सुद्धा एक्सपायरी डेट चेक करावी. तर आता बघूया शेळ्यांना डोळ्याच्या आजारावरील औषध बनवण्याची विधी, म्हणजे औषध कसे तयार करावे. शिरीष या झाडाच्या पानांचा रस 2 चमचे, शहद 2 चमचे, गुलाबजल 4 चमचे.
वरील सर्व साहित्य एकत्रित करून शेळ्यांच्या डोळ्यात सकाळ संध्याकाळ ड्रॉप टाकावा. वरील सर्व द्रावणांचा जेव्हा एक रस तयार होईल, म्हणजे सर्व द्रावणं मिक्स केल्यानंतर जो रस तयार होईल ते एका ड्रॉपवाल्या बॉटलमध्ये तो भरून घ्यावा आणि रोज शेळ्यांच्या डोळ्यात सकाळ संध्याकाळ 3-3, 4-4 ड्रॉप टाकावा. मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल व्यतिरिक्त शेळीपालनासंबंधी माहितीसाठी माझ्या शेळीपालन हे शेतीपूरक व्यवसाय या पेजला अवश्य भेट द्या. तसेच goatfarmingbyNitesh.blogspot.in या माझ्या ब्लॉगला सुद्धा आपण भेट देऊ शकता. त्याचप्रमाणे माझ्या शेळीपालन या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व फेसबुक पेजला माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंकवरून तुम्ही माझं पेज, माझा ब्लॉग आणि व्हॉट्सअप ग्रुप यामध्ये सामील होऊ शकता. मित्रांनो, आपल्याला विनंती करतो की मी जे देसी नुस्खे म्हणजे घरगुती उपाय आपल्याला माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे ते कृपया तुम्ही लिहून ठेवा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला कधीही ते उपयोगी पडतील. मित्रांनो, आपला अभिप्राय, आपली प्रतिक्रिया मला माझ्या यूट्यूब चॅनलवर कमेंट्स करा आणि आपल्याला आपण दिलेला प्रतिसाद आणि आपण दिलेलं प्रेम याबद्दल मी खरंच मनपूर्वक आभारी आहे. चला तर मित्रांनो, पुढेही असेच शेळीपालन संबंधी नवनवीन उपयोगी माहिती मिळवण्यासाठी हे माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.